विरोधकांच्या टीकेनं आपल्याला भोकं पडत नाहीत असं अजित पवार म्हणाले। एकदा धरणाबाबत बोललो आणि कपाळाला हात लावला असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। राज ठाकरेंच्या टीकेनंतर अजित पवारांनी हे वक्तव्य केलं। तर विकास करताना काही चुका झाल्या असतील तर त्या दाखवा असं अजित पवारांनी म्हटले। कारण नसताना माझी बदनामी करू नका असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे। एकदा बोलत असताना धरणाचं बोललो आणि कपाळाला हात लावला आणि दिवसभर त्या चव्हाण साहेबांच्या इथं आत्मक्लेश करत बसलो, पण नंतर परत काही वेळावाकडा शब्द तोंडामध्ये आणलेला नाही। ही गोष्ट आपण घ्या। विरोधी पक्षाच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी, कुणी पण मान्यवरांनी काही वेगळ्या पद्धतीनं शब्दप्रयोग वापरला तर काही मनाला लावून घेऊ नका। आपल्या अंगाला काही भोकं पडत नाही। शेवटी ज्याचा त्याचा मान सन्मान ज्यांच्या त्यांच्या जवळ, आपण त्याच्यामध्ये आणखीन आरेला कार्य म्हणण्याचं कारण नाही। विकास करत असताना काही चुका आमच्याकडनं झाल्या असतील तर त्या दाखवा, परंतु काहीतरी तिसरंच मध्ये तर काहींनी मला बहुरूपीच केलं। बहुरूपी म्हणले राव हे वेगळेच कपडे घालून कुठं दिल्लीला गेला आणि काय काय केलं। कारण नसताना माझी बदनामी करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। मी जिथं कुठं जातो ते उथळ माथ्याने जातो, लपून छपून जाण्याचं काही कारण नाही। आपलं नाणं खणखणीत आहे। जर कुठं चुकलं तर सांगेल की बाबांनो काम करताना हे चुकलंय, मी दुरुस्त करतो।